धनंजय मुंडे यांच्याकडून छळ सुरू असल्याची लेखी तक्रार करुणा मुंडे यांनी वांद्रे कोर्टामध्ये केलेली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः करुणा मुंडे आपल्या सोबत आहेत आणि नक्की आतापर्यंत काय काय अडीअडचणी आणि काय काय धमक्या त्यांना धनंजय मुंडे यांच्याकडनं आलेल्या आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। तुम्ही लेखी तक्रार केलेली आहे की धनंजय मुंडे यांच्याकडनं तुम्हाला तुमचा छळ केला जातो, नक्की काय होते धनंजय मुंडे यांच्याकडनं की त्यांच्यासोबत राहणाऱ्या लोकांकडनं? ज्या दिवशीपासून माझ्या कोर्टाचा निकाल लागला आहे खालच्या कोर्टामध्ये, ज्या दिवशीपासून माझ्या कोर्टाचा निकाल लागलेला आहे त्या दिवशीपासून मला धमकी देत आहे व्हॉट्सअपवरती त्यांचे कार्यकर्ते, आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माझ्या काय लेणं घेणं नाही आहे। ते लोकांना, जे लोक मला धमकी देतात त्यांना मी ओळखत पण नाही, पण धनंजय मुंडेचं नाव घेऊन फुल मतलब व्हॉट्सअपवरती त्यांचं नाव घेऊन की जरी तुम्ही धनंजय मुंडेच्या जे तुम्ही कोर्ट केस आहे डोमेस्टिक व्हायलन्सच्या और जो आमदारगी रद्द करण्याचा जे केस तुम्ही टाकलेला, तुम्ही जरी पाठीमागे घेतला नाही तो तुझी मुलीला उचलून घेऊन जाणारे आणि तुझ्या मारून टाकणारे, तुझे डोक्यामध्ये गोळ्या टाकणार आहे, तुझी संतोष देशमुख जशी व्यथा करणार आहे असं मला कॉल करून सांगितलेलं आहे आणि व्हॉट्सअपवरती पण पाठवला होता। तुझे अंघोळ करताना व्हिडिओ आहे आमच्याकडे, ते आम्ही टाकणार आहे असं सगळे मला धमकी येत आहे आणि याच्यावरती मी NC पण केलेली आहे। पण तुम्हाला माहिती आहे की मी आज आमदार खासदार नाही आहे। आज महाराष्ट्रामध्ये कशी परिस्थिती आहे ना की फक्त आमदार खासदारांना न्याय मिळते। जरी तुम्ही आमदार आज तुम्ही बघू शकता, काल पंकजाताईला एक व्यक्तीने फक्त एक मेसेज केला, त्याच्यावरती FIR झाली, लवकर एकदम लगेच FIR झाली, त्यांना अटक करण्यात आली। पण आज मला गेले 3 वर्षापासून हे धनंजय मुंडेचे गुंड गँग लोक मला परेशान करत आहे। धनंजय मुंडेचे सांगण्यावरून, धनंजय मुंडेचे गुंड गँग सांगण्यावरून मला इतका त्रास देत आहे आणि आज माझी मुलीवरती पण बोलत आहे की तुझी मुलगीला उचलून घेऊन जाणार आहे। तो तरी पण मी असं माघार घेणार नाही आणि एक जे आहे आज कोर्टाने, खालच्या कोर्टामध्ये जज साहेबांनी लिहून दिलेला ऑर्डर दिलेली आहे की माझ्यावरती कोणत्याही व्हायलन्स तुम्ही करू शकत नाही, तरी पण त्यांनी कोर्ट ऑफ कंटेम्प्ट करून आज माझ्यावरती व्हायलन्स चालू आहे त्यांच्या। धनंजय मुंडेने पण मला सांगितला की तुझे 18 तुकडे करणारे मी सांगितलं तू एक बापाची औलाद आहे, जरी तो माझे केसाला धक्का लावून तू मला कधी म्हणाले तुम्हाला ते? असं 10-12 दिवस झाले। स्वतः धनंजय मुंडे त्यांनी मला सांगितलं की तू जास्त तोंड उघडत आहे आणि माझी बहिणीबद्दल, आणि आता तो मी काय तोंड उघडलेला नाही आहे। ये लोक कितने नीच आहे, हे लोक किती नीच आहे। आज मी जास्त तोंड उघडला नाही, अजून उघडला नाही, पण 50% सांगितलेलं आहे की लोक किती नीच आहे। पण जास्त माझ्या डोक्यामध्ये बसलं तो मी सगळं खुला करणारे हे लोकांच्या की ये लोग कितने पाणी में है क्या है। पंकजा पालवेताई, धनंजय मुंडे, हे सगळे लोकांचे जे पाठीमागेची कहाणी आहे ना मी सगळं उघडकीस करणार आहे, जरी माझ्या जास्त डोक्यामध्ये बसले तो। आणि मला म्हणताय की तुझे 18 तुकडे करून टाकणार, तुझी बदनामी करणार। अरे तू एक बापाची औलाद आहे, तो करून दाखवा, मी चॅलेंज देते तुला। 18 तुकडे करणार हे तुम्हाला मेसेजच्या माध्यमातून सांगितलं की फोन करून तुम्हाला ही धमकी दिली? कॉलवरती। किती दिवस झाले या गोष्टीला? मी बीड ज्या दिवशी गेली होती कमीत कमी 12 ते 13 दिवस झाले या गोष्टीला। कोर्टामध्ये नक्की तुम्ही काय म्हटलंय, काय तुमची मागणी आहे? तक्रारी तेच मी सांगितलेला की असा कॉल सगळे ऐका, मला तो फक्त कोर्टाच न्याय देणार आहे। ये पोलीस, ये सिस्टम कोणीही मला न्याय देणार नाही, क्योंकि मी आमदार खासदार नाही आहे। पोलीस FIR कोणाची लिहिते? जे आमदार मंत्री आहे। आज महाराष्ट्रामध्ये खूप खालची पातळीवर जाऊन राजकारण होत आहे, जे आमदार खासदार आहे त्यांच्यावरती FIR होते। आज माझी मुलीला हे सगळं पुरावे मी कोर्टामध्ये दिलेले आहे। हे सगळी जे NC आहे ते माझ्यासाठी तो पोलीस फक्त NC करून देतात आपल्याला। जे लोक ये लोगों को अजून बोलवून घेतला पण नाही पोलीस स्टेशनमध्ये, स्टेटमेंटसाठी पण बोलवून घेतलेला नाही आहे। किती मतलब तुम्ही बघू शकता काय चालले महाराष्ट्रामध्ये। आणि हे सगळी जे गोष्ट आहे मी कोर्टामध्ये दिलेली आहे की अजून माझ्यावरती हे व्हायलन्स करत आहे आणि माझे मुलींबद्दल पण बोलणं सुरू केलेलं आहे। आणि जे पुढचं आहे एक और निवेदन टाकलेलं आहे की धनंजय मुंडेची जे जिती प्रॉपर्टी आहे सगळी 500 कोटीची प्रॉपर्टीचे जास्तच होईल। हां,
पण कमी ते कमी 500 कोटीची प्रॉपर्टी के जे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि लिहून दिला होता की माझा अधिकार आहे, गिफ्ट डीड करून दिली होती. असा सगळा जे तुमच्या नावावरती आहे की त्यांच्या नावावरती आहे? त्यांच्या नावावरती आहे, पण त्यांनी मला दिली आहे अशी प्रॉपर्टी 500 कोटीची. आणि जे सगळी त्यांची कंपनी आहे, शुगर फॅक्टरी आहे 3 और व्यंकटेश्वर कंपनी आहे, अशी खूप मोठी मोठी जी कंपनी आहे, डेअरी आहे, हे सगळी प्रॉपर्टी जे आहे ते माझ्या जे निकाल आहे, जो निकाल आलेपर्यंत जोपर्यंत मला माझा हिस्सा भेटत नाही तोपर्यंत कोर्ट त्याच्यावरती अशी कारवाई करा की हे विकू शकत नाही. क्योंकि त्यांनी काय केलेलं आहे, जो प्रॉपर्टी के पेपर माझ्याकडे आहे ते सगळे बेक डेटचे स्टॅम्प घेऊन राजश्रीच्या नावावर केलेलं आहे. जे त्यांची ठेवलेली बाई आहे त्यांच्या नावावर केलेलं आहे. हां, ठेवलेली आहे ना, क्योंकि पहिली बायको मी आहे तो ते ठेवलेली आहे ना, भले माँ बापला आहे तो क्या. तर ती जी प्रॉपर्टी तुमच्या नावावरती आहे ती विक्री करू नये म्हणून तुम्ही देखील अर्ज केलेला आहे अशा प्रकारे कोर्टामध्ये? हां, विकू नाही. जे त्यांची अजून या दोन ते विकू शकत नाही असं मी त्यांना कोर्टामध्ये निवेदन दिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त काही अजून निवेदन दिलं आहे का कोर्टामध्ये? हां, आणि जे आमच्या कोर्टाने मला 2 लाख रुपये दर महिना आणि 66 लाख रुपये जे मंजूर केलेले आहे त्याच्यासाठी निवेदन दिलेलं आहे. काय मागणी काय केली याच्यामध्ये? की जे कोर्टाने जे वरती कोर्टामध्ये पण आमचा निकाल लागला ना, की जज साहेबांनी सांगितलं की त्यांना पण जसे एक मंत्रीचे लाईफस्टाईल असतो, धनंजय मुंडेचा जसं लाईफस्टाईल आहे, मला आणि माझ्या मुलाबाळांना तसंच लाईफस्टाईल द्यावं लागेल त्यांना. तो ते सगळी गोष्ट आम्ही लिहून दिलेला आहे आणि ते ऑर्डरची कॉपी पण दिलेली आहे. नक्कीच. तुम्ही जो उल्लेख केला की तुम्हाला धनंजय मुंडे यांनी सांगितलं की 18 तुकडे करणार, त्याची काही तुमच्याकडे ऑडिओ क्लिप किंवा रेकॉर्डिंग आहे का, पुरावे आहेत का? कारण तुम्ही मोठा गंभीर आरोप करताय. आहे ना, रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. मी रेकॉर्डिंग केली नाही ती, पण ज्यावेळी मी परत त्यांनी कॉल काढला होता हे बोलून, पण परत मी कॉल केला तो त्याच्यामध्ये त्यांची थोडीफार रेकॉर्डिंग आहे की मी देते मीडिया लोकांना. पण कधी जाहीर करणार आहात? हां, जाहीर करणार आहात कधी? हां, कोर्टामध्ये पण मी देणार आहे. पण मी माझ्या वकिलांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जे पुरावे आहे ना आता मीडियासमोर दाखवू नका, क्योंकि कोर्टामध्ये याचा परिणाम होईल आणि मला जे न्याय आहे ते मला कोर्टामध्ये भेटणार आहे कितीही जरी केलं. हां, कोर्टामध्ये दिल्यानंतर मी मीडियावरती टाकणार आहे. नक्कीच. काही धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर स्वतः धनंजय मुंडे यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे असा गंभीर आरोप करत त्यांनी एक पत्र जे आहेत वांद्रे कोर्टामध्ये करुणा मुंडे यांनी कोर्टामध्ये दिलेला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी आम्हाला कोर्टाकडून दिलासा मिळेल अशी अपेक्षा करुणा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. सोबतच त्यांची ऑडिओ क्लिपसुद्धा माझ्याकडे पुरावा म्हणून आहे. लवकरच तो पुरावा मी कोर्टामध्ये सादर करणार आणि त्याच्यानंतर मीडियाला देणार अशी देखील माहिती करुणा मुंडे यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेशसह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई.